नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे तर 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 1.2 मधला प्रश्न क्रमांक 4 काय दिलं आहे, खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा. ओके, म्हणजे कोणते संच शांत आहेत आणि कोणते संच अनंत आहेत ते आपल्याला सकारणासहित लिहायचं आहे. पहिलं काय दिलं आहे, संच ए. संच एचा एक्स हा असा घटक आहे की एक्स हे काय लहान आहे 10पेक्षा. ओके, आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे म्हणजे 1 ते 9. आता काय हा अनंत संच नाही आहे, ह्याला अंत आहे. ओके, म्हणजे हा शांत संच आहे. आता शांत संच म्हणजे काय, जो संच मर्यादित असतो म्हणजे ज्याला अंत असतो. आता हे बघा, ह्याला काय दिलं आहे, संच एचा एक्स हा असा घटक आहे की एक्स ही काय 10पेक्षा लहान आहे आणि नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वगैरे अशा अनंतपर्यंत. पण त्यांनी ते विचारलं आहे की सांगितलं आहे 10पेक्षा लहान संख्या आहे म्हणजे फक्त 9पर्यंत असणार आहे, म्हणजे ह्या गोष्टीला अंत आहे, मर्यादित संख्या 1 ते 9. ओके, म्हणजे हा संच ए हा काय शांत संच आहे. इथं आपल्याला लिहायचं आहे संच एचं उत्तर काय, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि असल्यामुळे काय संच ए हा शांत संच आहे. ओके, आता संच बी बघूया. दुसरं संच बीचा वाय हा असा घटक आहे की वाय हे काय -1पेक्षा लहान आहे आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे. ओके, आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, या सगळ्या संख्या येतात त्या -1 -2 त्यापासून अनंतपर्यंत आणि त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 हे तिथून अनंतपर्यंत. ओके, त्या पूर्णांक संख्या आहेत. आता -1 पासून त्यांनी -1पेक्षा मोठी संख्या आहेत, सगळ्या लहान संख्या आहेत, लहान. ओके, म्हणजे -2 -3 -4 वगैरे ह्या सगळ्या आहेत, त्या पार अनंतपर्यंत आहेत, म्हणजे संच बी हा अनंत संच आहे. ओके, तर संच बीचं उत्तर काय असणार आहे, -1 पासून मोठा आहे ना, म्हणजे -2 -3 -4 पार अनंतपर्यंत आहेत. ओके, म्हणून काय संच बी हा काय अनंत संच आहे, अनंत संच आहे. ओके, तर संच सी बघूया. तिसरं तुमच्या सी बघा, तुमच्या शाळेतील 9वीमधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आता 9वीमधील विद्यार्थी मर्यादितच असणार आहेत ना, म्हणजे आपण मोजू शकतो ते विद्यार्थी, जे या गोष्टीला अंत आहे. ओके, आणि आपण ते विद्यार्थ्यांची संख्या मोजू शकतो, त्याच्यामुळे संच सी हा काय शांत संच आहे. तसंच तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. तर गावात फक्त जितके रहिवासी राहत असतील तितके आपण मोजू शकतो ना, म्हणजे त्याही गोष्टीला अंत आहे, म्हणजे तुमच्या गावातील रहिवाशांचा संच हा काय शांत संच आहे. ओके, तर इथं आपल्याला नेमकं उत्तर काय लिहायचं, संच सी मधील विद्यार्थ्यांची संख्या मोजण्यायोग्य आहे, म्हणून संच सी हा शांत संच आहे. ओके, त्याच्यानंतर चौथं पण तेच लिहायचं आहे, गावातील रहिवाशांची संख्या मोजण्यायोग्य आहे. संच सी मधील डी मधील रहिवाशांची संख्या ही सुद्धा सेम मोजण्यायोग्य आहे, म्हणून संच डी हा सुद्धा शांत संच आहे. ओके, आता संच ई बघूया. ई प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. आता प्रयोगशाळेत उपकरणं जी असणार ते आपण मोजू शकतो ना, मग प्रयोगशाळेतील उपकरणांची संख्या आपण मोजू शकतो, म्हणून हा सुद्धा संच काय शांत संच आहे. ओके, तर आपल्याला इथे उत्तर काय लिहायचं, संच ई मधील घटकांची संख्या मोजण्यायोग्य आहे किंवा उपकरणांची संख्या मोजण्यायोग्य आहे, म्हणून संच ई सुद्धा शांत संच आहे. ओके, तर संच एफ बघूया. पूर्ण संख्या संच. आता पूर्ण संख्या संच म्हणजे काय, 0 पासून अनंतपर्यंत.
म्हणजे पूर्ण संख्या संच म्हणजे काय 0 1 2 3 4 हे त्यांनी आता मर्यादा दिली नाही, त्याच्यामुळे हा अनंत संच आहे. ओके, म्हणून संच एफ हा काय अनंत संच आहे. आता संच EFG लास्ट वा परिमेय संख्या संच. परिमेय संख्या म्हणजे काय हे बघा, तुम्हाला इथे एक्झाम्पल लिहून देतो. 1/2 वगैरे 3/4 5/1 ह्यांना काय म्हणतात, 5/1 नाही 5/3 ह्यांना काय म्हणतात परिमेय संख्या. ओके, तर परिमेय संख्या संच. आता परिमेय संख्या त्यांनी संच काय मर्यादा वगैरे काय दिली नाही किंवा काय सुद्धा दिली नाही, त्याच्यामुळे परिमेय संख्या काय अनंतच असतात. ओके, म्हणजे इथे काय पण लिहायचं आपण 2 ह्या फार अनंतपर्यंत आहेत. ओके, त्यांनी असं काय दिलेलं नाही आपल्याला, त्याच्यामुळे संच जी हा अनंत संच आहे. ओके, धन्यवाद.